अनेक नेत्यांचे 100 दिवस आता कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. अनेक नेत्यांचे रेशन कार्ड सुद्धा आलेले आहेत, प्रगती कार्ड आले. कसं पाहता तुम्ही या सगळ्या 100 दिवसाचा कार्यकाळ? हे सरकार निवडून येत असतानाच हे मतांची चोरी करून निवडून आलेलं सरकार आहे. कारण 75 लाख मतदान कसं वाढलं याचं कोणतंही उत्तर हे द्यायला तयार नाहीत. अनेक ठिकाणी मतदार यादीतले जे घोळ आहेत हे समोर आलेले आहेत आणि त्या अनुषंगानं या सरकारमध्ये स्थापन होत असताना एक संविधानिक अनियमितता आणि निवडणूक फ्री अँड फेअर झालेले नाही या आरोपातून जन्माला आलेलं हे सरकार आहे. आणि या 100 दिवसांमध्ये काय बघायला मिळालं तर या 100 दिवसांमध्ये जे आश्वासन होतं त्यातले एकही आश्वासन पूर्ण केलं गेलं नाही. त्यांनी जो दिलेला महिला बाल कल्याण विभाग आहे जो पहिला दर्शवलेला आहे, या पहिला दर्शवलेल्या विभागाने 1,500 रुपयाचे 2100 रुपये देऊ सांगितलं. ते न देता तो विभाग पहिला आलेला आहे. तर दुसरीकडे खोक्या त्यानंतर आका नावाचे शब्द या 100 दिवसामध्ये बघायला मिळालेले आहेत. बेताल वक्तव्य करणारे मंत्री आपल्याला बघायला मिळालेले आहेत. तेढ निर्माण करणारे आणि घेतलेली जी शपथ आहे मंत्रिमंडळाची त्यामध्ये बदल्याची भूमिका आणि अभिनिवेशामध्ये बोलणारे मंत्री आपण बघितलेत. 1 रुपया भिकारी घेत नाही अशी भिकाऱ्याची तुलना शेतकऱ्यांची करणारी वक्तव्य आपण बघितलेत. तर कर्जमाफी केली तर तुम्ही उधळपट्टी कराल असंही आपण ऐकलंय. त्यामुळे 100 दिवसांमध्ये एक मोठा घोळ हा निर्माण झालेला आहे आणि या 100 दिवसामध्ये जनतेच्या ज्या आशा अपेक्षा आहे या सगळं फोल ठरताना आपल्याला दुर्दैवाने बघायला मिळालं आहे. त्यामुळे यांनी एकंदरीत लोकशाही मूल्यांचा आणि एकंदरीत जी काही सरकारची भूमिका असते या सगळ्याचा निकाल यांनी लावलेला आहे. 1 रुपयात असलेली पीक विमा योजना बंद झालेली आहे, त्यामध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून बंद केली असं कोकाटे म्हणतायत. कसं पाहतात? 1 रुपयाची योजना हा सरकारचा निर्णय आहे. तो प्रीमियम हा टोकन स्वरूपाची प्रोव्हिजन आहे. मात्र मुळात या जुन्या योजनेमध्ये अनेक दोष होते. ते दोष दूर करण्याची आवश्यकता होती. मात्र त्यामध्ये जो चांगला भाग होता तो पेरणीपासून तर कापणीपर्यंतचा सगळा जो टप्पे आहेत हे टप्पे त्या पीक विमा योजनेमध्ये कव्हर होते. त्याही योजनेमध्ये भ्रष्टाचार होता, त्या योजनेमध्येही मोठ्या गलथान कारभार झाला होता. तो दूर करण्याची आवश्यकता होती. मात्र ही सपशेल योजना सगळी गुंडाळून ठेवली आहे आणि आता कापणी प्रयोग म्हणजे पेरणीनंतर थेट खरीप हंगाम संपेपर्यंत याचा निर्णय लागणार नाही. कुठेतरी मंडलमध्ये रेव्हेन्यू मंडलमध्ये 2 ठिकाणी 2 शेतकऱ्यांच्या शेतातलं जे सॅम्पल आहे ते घेऊन उंबरठा उत्पादन ठरवल्या जाईल. त्यामुळे ही अत्यंत फसव्या स्वरूपामध्ये ही योजनेचं प्रारूप स्वरूप आणलेलं आहे. ही 25 वर्षापूर्वी योजना होती, तिच्यात अनेक दोष होते. ते दोष दूर करण्याच्या ऐवजी एक सदोष पीक विमा योजना जी आहे ती लागू केलेली आहे आणि याचा हेतू सरळ आहे की रिलायन्स सारख्या पीक विमा कंपनींना लाभ देणे हाच या नवीन योजनेच्या मागचा हेतू असल्याचं दिसून येत आहे.